एकीकडे युद्धामुळे कच्चं तेल महागलंय, रुपया दबावात आहे, महागाई वाढण्याची भीती आहे आणि अनेक लोकांना वाटतंय भारत मोठ्या आर्थिक संकटाच्या दिशेने जातोय। पण याच परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेने असा आकडा दिलाय ज्याने अनेकांचे अंदाज चुकीचे ठरवले। केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षाची जीडीपी आकडेवारी जाहीर केली। संपूर्ण वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.7% वाढली, तर जानेवारी ते मार्च या शेवटच्या 3 महिन्यात ग्रोथ रेट 7.8% राहिला। विशेष म्हणजे फेब्रुवारीमध्ये संपूर्ण वर्षासाठी 7.6% वाढीचा अंदाज होता। प्रत्यक्ष वाढ त्यापेक्षा थोडी जास्त नोंदवली गेली। पण युद्ध, महाग तेल आणि जागतिक अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था एवढा वेगाने वाढली कशी? यामागचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे भारताची देशांतर्गत बाजारपेठ। चीन किंवा जर्मनी सारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेत निर्यातीची भूमिका मोठी आहे। जागतिक मागणी कमी झाली तर त्यांना लगेच फटका बसतो। पण भारतात 140 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत। आपण देशातच मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो, सेवा वापरतो आणि पैसा खर्च करतो। दुसरं मोठं कारण म्हणजे सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च। रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि बांधकामांवर पैसा खर्च झाला की फक्त एक प्रकल्प उभा राहत नाही, सिमेंट, स्टील, वाहतूक आणि रोजगार अशा अनेक क्षेत्रांना चालना मिळते। यावेळी जीडीपी मोजण्याची पद्धतही बदलली आहे। सरकारने जुनं 2011-12चं बेस इयर बदलून आता 2022-23 हे नवीन बेस इयर स्वीकारलं आहे। पण 7.7%चा आकडा आला म्हणजे पुढचा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असंही नाही। भारत मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या कच्च्या तेलावर अवलंबून आहे। युद्ध लांबलं, तेल महाग राहिलं, रुपया आणखी घसरला किंवा पाऊस कमी झाला तर महागाई आणि ग्रोथ दोन्हींवर परिणाम होऊ शकतो। म्हणून आरबीआयने 2026-27 साठी ग्रोथ रेटचा अंदाज कमी करून 6.6% केला आहे। तुमच्या मते 7.7%ची वाढ सामान्य माणसाच्या आयुष्यातही दिसते का, की हे आकडे फक्त कागदावरच चांगले वाटतात? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।